घेतोय व्यासपीठावरती. चला बालाजी सर, नितिनजी चौपाटे त्यांचा आपण घेतोय सन्मान. नितिनजी आई आपका स्वागत आहे. नितिनजी चौपाटे यांचा आपण सन्मान घेतोय. दादा या, उमेश दादा या, आपण देखील आपण सन्मान घेतोय. हरेश महेंद्र दादा, केनीचा वाघ, पेठालीचा वाघ, बैलगाडी शर्तीमध्ये सध्या भरपूर चर्चेमध्ये आहेत. चला महेंद्र दादा, हिंदी केसरी ड्रायव्हर महेंद्र दादा केणी. चला महेंद्र दादाचा सन्मान घेतो आपण. या महेंद्र दादा. चला आमचे बंधुतुल्य मित्र पनवेल समालोचक असोसिएशन समितीचे उपाध्यक्ष योगेश मडवी सरांचा आपण सन्मान घेतोय. योगेश मडवी जबरदस्त, व्हेरी स्वीट व्हॉइस, हिंदी मराठी, मग रायगड असो ठाणा असो, मोठे मोठ्या स्पर्धेमध्ये योगेश मडवी सरांचा आवाज आपण घुमताना पाहतो. त्यांचा करतोय पण भव्य दिव्य शुभ सन्मान. रायगड ठाण्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे त्याचा नाव आहे योगेश मडवी. चला सचिनजी कडू आपला सन्मान स्वीकारा. अगदी 6 दिवस पंचांची भूमिका, डोळ्यात तेल टाकून त्यांनी पंचांची भूमिका आपण पाहिली. जबरदस्त पांढरे हाती सातत्याने आम्ही त्यांना नाव देत असतो. त्यांची नजर इतकी तीक्ष्ण असते, अगदी जबरदस्त सूक्ष्म कॅमेरे आहे त्यांच्या डोळ्यामध्ये. त्यांचा सन्मान आपण घेतोय. सचिनजी कडू, नाव जरी कडवा असला पण स्वभावामध्ये ते भरपूर प्रेमळ आहेत. चला या मनोजी पवार, उत्तर शिव, त्यांची उद्या स्पर्धा आहे. भरपूर थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती देखील दिसतोय. मनोज पवार खूप चांगली पंचांची भूमिका पाहिली. चला पंचांचं त्यानंतर प्राप्ती लाईव्ह या जितू दादा गोंधली. यस जितू दादा गोंधली या, या निकुएस आपण देखील या. त्यानंतर डीजे मास्टर गणेश दादा देवाबाई. चला या. गणेश दादा डीजे बोललो ना मी, त्यांना विसरून कसं चालेल बाबा. आज 6 दिवस त्यांनी आमच्या आवाजाची इतकी काळजी घेतली, क्या बात आहे. या गणेश दादाचा उपवास आहे, अंगारकीचा उपवास, थकवा जाणवतोय. चला चला मंडप जगन्नाथ शेठ दारावकर. दारावकर साहेब या, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर. राहुल 6 दिवस त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली. जबरदस्त गुणलेखक राहुल पोरजी या. या जगन्नाथ दारावकर यांची सुविधा त्यांची मुलगा आहेत. चला चला राहुल राहुल आणि आमचे मंडप डेकोरेशन नाव काय, कुणाल दाडावकर, कुणालजी दाडावकर, त्यांचा सन्मान आपण घेऊया. राहुल पोरजी अतिशय उत्कृष्ट गुणलेखक. चला सन्मान आपण घेतोय कुणाल दाडावकर. चला भिंतीवरील घड्याळ कुबेची केळी मुकुंदजी राजे कमलाकर शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते. मधू जनसेवा हीच करी ईश्वर सेवा. मधू आज त्यांना सायकल पण नाही भेटली, परंतु दर आयोजनामध्ये त्यांना सायकल पण मिळत असते, लकी ड्रॉ मध्ये मोबाईल पण मिळत असते. फोटो काढा बाबा. मोबाईल पण भेटला होता एक दिवशी, क्या बात आहे. सर्व ग्रह सूर्य
मंगल बुध वेनस सगळे एकाच दिशेला होते. शनी विनी सगळे एकत्रच होते त्यावेळेस. चला चला मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच विघ्नेश. विघ्नेश विघ्नेश टीम आहे मुरबी. हर्षाली 11 मुरबी. जय दुर्गा मुरबी. चला या जरा सर्व संघ 5 संघ 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 सर्व संघ जरा समोर या. आपण बक्षीस वितरण सोहळा संपूर्ण करू. काही क्षणातच भारतीय जनता पार्टीचे कुशल कार्य सम्राट आमदार विक्रांत पाटील साहेबांचं काही क्षणातच या ठिकाणी आगमन होणार आहे. रॉयल म्हणजे राजा आणि राजासारखी एंट्री इथे होत असताना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच थांबव आता का. चला हरकत नाही देऊया मॅन ऑफ द मॅच. भरपूर ट्रॉफीज आहेत. तर याच दरम्यान आपण या ठिकाणी पाहतोय ज्या अतिथी गणांची आपण आवर्जून वाट पाहत होतो ते भारतीय जनता पार्टीचे कुशल कार्य सम्राट आदरणीय सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी आगमन होत असताना स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतो मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक जबरदस्त व्यक्तिमत्व दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांच्या सोबत विसुंबे ग्रामाचे दमदार माजी सरपंच सन्माननीय आकाश शेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर नाविश बिल्डरचे सर्वेसर्वा निलेश शेठ कांबळे या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं छत्रपती ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. सन्माननीय दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेब आलेत. खरं तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सोबत तुम्ही पाहतायत विसुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आकाश शेठ पाटील आणि त्यानंतर नाविश बिल्डरचे सर्वेसर्वा सन्माननीय निलेश शेठ या सर्व मान्यवरांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. कमलाकर शेठ पाटील मुकुंद राजे श्री गणेश क्रिकेट क्लब तोज मजकूर लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली हरेश दादा केणी उमेद दादा केणी या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी स्पर्धा संपन्न झाली. चॅम्पियन संघ राहिलेत YCC हर्षाली 11 मोरबी संघ. रनरअप संघ राहिला वेलकम उसाटणे संघ. जबरदस्त कामगिरी. तृतीय क्रमांक गावदेवी धरणा संघ राहिला. चतुर्थ क्रमांक खरं तर गावदेवी CSK संघ आणि 5व्या क्रमांकाचे मानकरी राहिले ते म्हणजे चिंदन संघ. असे 5 संघ या स्पर्धेमध्ये विजेता ठरल्यात. 40 संघांना इन्व्हाइट करण्यात आलं आणि त्याच्यातनं 5 संघ विजेता ठरल्यात. धन्यवाद करता सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आज वेळात वेळ काढून साहेब तुम्ही आलात. पुन्हा एकदा सन्माननीय कमलाकर दादा पाटील आणि मुकुंद राजे यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. चला विजेत्या 5 संघांना विनंती की आपण समोर यावं कारण लगेचच या ठिकाणी बक्षीस समारंभ पार करणार आहोत आणि आत्ताच ज्यांचा नुकताच आगमन झालं ते दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचा सन्मान देखील लगेच आपण या ठिकाणी घेणार आहोत. साहेबांना इन्व्हाइट करेल की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच करत आज वेळात वेळ काढून अंतिम क्षणाला का होईना साहेब तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिले. तुमचं पुन्हा एकदा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. छत्रपती ट्रॉफी 2026 पर्व आणि स्पर्धा या ठिकाणी आपण पाहिली 6 रात्र पाहायला मिळाली आणि आज खरं तर शेवटच्या क्षणाला साहेब तुमचं आगमन झालंय. पुन्हा एकदा आपलं स्वागत. सन्मान केला जाईल. सन्माननीय दमदार आमदार विक्रांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे आयोजक सन्माननीय कमलाकर दादा पाटील मुकुंद दादा राजे हरेश दादा केणी आणि त्याचबरोबर उमेद दादा केणी यांना विनंती करेल की आपल्या सुभाष साहेबांचा सन्मान करायचा आहे.
चला दमदार आमदार विक्रांत पाटील साहेबांसाठी एकदा टाळ्यांचा गजर हवा. एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. दमदार आमदार विक्रांत पाटील साहेबांचा एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत व्यक्त करूया. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कार्यकुशल नेतृत्व असणारे सर्वांचे लडके दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा शुभ सन्मान केला जाते. प्रेमाचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंट देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. आणि खरं तर सांधीचे प्रेम देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले विसुंबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आकाश शेठ विनंती करेल आपण यावं. आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाईल. आकाशभाई एक उत्तुंग नेतृत्व आणि अफाट कर्तृत्व, नेतृत्ववान व्यक्तिमत्व, एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांचं करूया शुभ सन्मान व्यासपीठावरती. मोस्ट वेलकम गेस्ट इज आवर गॉड. भारतीय संस्कृती विसुंबे इथे ग्रामपंचायतीचे दमदार व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच म्हणून त्यांचा परिचय. मित्र हो, एक जबरदस्त व्यक्तिमत्व आकाश शेठ यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी मी इन्व्हाइट करेल नाविश बिल्डरचे सर्वेसर्वा निलेश शेठ कांबळे यांना की आपण यावं. आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल. नाही आले अशोक दादा आलेत. अशोक दादा या, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी पवन दादा यांना इन्व्हाइट करेल आपण यावं. तर या ठिकाणी सन्मानित केलं जातं. पाहुण्यांचा शुभ सन्मान केला जातोय. छत्रपती ट्रॉफी अंतिम क्षणाला आपण पाहतोय. मान्यवरांची मांदी आली आणि अंतिम क्षणाला या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या ठिकाणी साहेब तुम्ही वेळात वेळ काढून आले. छत्रपती ट्रॉफी खरं तर महाराजांच्या नावानं ही स्पर्धा साहेब गेली 3 वर्ष आपण पाहतोय. कमलाकर शेठ पाटील, मुकुंद राजे, हरिदादा केणी, उमेश केणी आणि आमची संपूर्ण टीम श्री गणेश क्रिकेट संघ तोज मजकूर आणि लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेटाली आयोजित स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेसाठी तुम्ही उपस्थित झालेत. 2 शब्द या स्पर्धेबद्दल तुम्ही व्यक्त करावे. आज आपल्या सर्वांमध्ये येऊन गेले 6 दिवस ज्या क्रिकेट सामन्यांचा थरार आपण अनुभवतोय, त्या क्रिकेट सामन्यांचा आज समारोप या निमित्तानं आपण करणार आहे. आणि शेवटी का होईना आपल्या सोबत येऊ शकलो, या आनंददायी क्षणांचा साक्षीदार होऊ शकलो, त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. या श्री छत्रपती ट्रॉफी 2026च्या माध्यमातून या पंचक्रोशीला, या विभागाला दर्जेदार सामना देण्याचे, सामने खेळवण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला. श्री गणेश क्रिकेट क्लब तळोजे मजकूर, श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट संघ पेठाली यांच्या माध्यमातून आयोजित हे सामने सन्माननीय आयोजक आपले कमलाकरजी पाटील असतील, हरेशजी केणी असतील, मुकुंदजी राजे असतील, उमेशजी केणी असतील, सर्वच खरं तर सहकाऱ्यांची नावं घ्यावी लागतील. कारण जरी हे सामने खेळवताना आमचे हे प्रमुख मान्यवर जरी याचं आयोजन करत असले, तरी त्यांच्याबरोबर असलेली ही सगळी टीम, त्यांचे कार्यकर्ते हे गेले अनेक दिवसापासून जीवाचं रान करत असतात. तेव्हा हे दर्जेदार सामने आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे 6 दिवसाचे जरी हे सामने असले तरी यासाठीची तयारी कार्यकर्त्यांची असते ती मागच्या 15-20 दिवसांपासूनची असते. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत, आणि त्यामुळे हे सामने आपण खेळवू शकतो, इतक्या खेळाडूंना हा वाव देऊ शकतो. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, ह्यांच्या टीमसाठी टाळ्या वाजवून त्यांचं एकदा आपण अभिनंदन केलं पाहिजे. अनेक सामन्यांसाठी त्या ठिकाणी जाण्याचं भाग्य मला लाभतं, पण या ठिकाणी आल्यानंतर ज्या पद्धतीचं आयोजन आपण केलेलं आहे, सामने खेळवायचे म्हणून खेळवायचे या भूमिकेत न जाता, आम्ही जर का एखादा उपक्रम साकारतोय, एखादे सामने भरवतोय, 6 दिवस आम्ही खेळवणार आहे, तर त्या सामन्यांचा दर्जा हा उच्च प्रतीचाच असला पाहिजे, हे आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरनं बघायला मिळतंय. आणि त्यामुळे इतके चांगले सामने आपण खेळवले आणि आमच्या युवा शक्तीला ताकद देण्याचं काम या माध्यमातून आपण सगळ्यांनी केलेलं आहे. शेवटी आमच्या युवा शक्तीला, आमच्या या सगळ्या युवा खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं, त्यांना हे व्यासपीठ निर्माण करून देणं, त्यांच्या क्रीडा गुणांना वाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणं, हे
पवित्र कार्य आपण करताय. कारण शेवटी अशा सामन्यांच्या माध्यमातून आमचे खेळाडू घडतात. आता ISPLच्या माध्यमातून एक मोठी संधी आमच्या टेनिस क्रिकेटला सुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि त्यामुळे अशा सामन्यांमध्ये आमचे पनवेलचे अनेक खेळाडू आज बघायला मिळतात. आपल्या सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे. नाहीतर पूर्वी आपण म्हणायचो की टेनिस क्रिकेटनी तुमचं काही करिअर घडणार आहे का, सीझनवरती त्या ठिकाणी सामने होतात आणि मग तुमच्या टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण त्या सामन्यांपर्यंत, रणजी असेल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत पोहोचू शकणार का, हे प्रश्नचिन्ह असायचं. पण आता ISPLच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी तयार झाला. आशिष शेलारजी असतील, मोहित कंबोजजी असतील, यांच्याशी माझे कायम पारिवारिक संबंध राहिले आणि त्यामुळे पनवेलच्या खेळाडूंना सन्मान मिळण्यासाठी, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी, त्यांना योग्य संधी मिळण्यासाठी जे जे काही या भागाचा आमदार म्हणून करावं लागेल ते करण्यासाठी कटिबद्ध मी असेन, हे या निमित्तानं सांगतो. शेवटी आमच्या युवा शक्तीला ताकद दिली पाहिजे. ते जर का आवडीनं हा खेळ खेळतात, ते जर का आवडीनं त्या ठिकाणी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून मेहनत घेतात, तर आमच्या युवा खेळाडूंना ती योग्य संधीसुद्धा मिळाली पाहिजे. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. या दर्जेदार सामन्याचं आपण आयोजन केलं आणि 6 दिवस अविरतपणे हे सामने सुरू ठेवलेत. खरं तर निवडणुकीचा काळ आहे, आचारसंहितेचा काळ आहे. अशा कालावधीमध्ये हे सामने खेळवणं किती अवघड आहे याची कल्पना एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला आहे. पण शेवटी आपली जिद्द होती. आपण ते आपल्या उराशी ते ठरवलं होतं की हे मला करायचं आहे आणि म्हणून या आयोजकांनी हे केलं, घडवलं, यशस्वी केलं. या यशस्वी सामन्यांच्या आयोजनाबद्दल मी आपले पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच प्रकारचे अनेक उपक्रम घेऊन आपल्या युवा शक्तीला ताकद देण्यासाठी आपण काम कराल ही आपल्याकडनं आशा व्यक्त करतो. आणि आपल्या परिवारातला एक युवा सहकारी आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालेला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी कसा करायचा हे आमच्या युवा सहकाऱ्यांनी आपण सगळ्यांनी ठरवायचं. आपण जे जे काही चांगलं या भागाच्या विकासासाठी सांगाल ते प्रामाणिकपणे करण्यासाठी मी प्रयत्न करीन, एवढंच सांगतो. मला या ठिकाणी आमंत्रित केलं, उचित सन्मान दिलात आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करून वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अगदी मोलाचे 2 शब्द या ठिकाणी प्रत्येकापर्यंत पोहोचवले साहेब. मनापासून तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे सन्माननीय माजी सरपंच संतोषदादा पाटील, एबन जोडीकडे तर दीपक शेठ पाटील देखील उपस्थित राहिलेत. धन्यवाद. आपल्या सगळ्यांचा पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो आणि लगेचच आता बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्ही या स्पर्धेमध्ये देणार आहोत एक स्पोर्ट्स सायकल आणि भव्य दिव्य ट्रॉफी. या सायकल्स आम्हाला दिल्यात श्री गणेशजी खुटारकर मॅम फ्रॉम नावडे यांच्या माध्यमातून आम्हाला या सायकल देण्यात आली. ट्रॉफीज आपण पाहतोय कैलासवासी शांताराम लडको म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री संदीप शांताराम म्हात्रे खुटारी यांच्याकडून आम्हाला या सर्व उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीरची ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्यात. तर या ठिकाणी आपण देणार आहोत त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट फिल्डर, तर या ठिकाणी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमधला या ठिकाणी ज्या संघासाठी त्यांनी जबरदस्त कामगिरी केली, तब्बल 6 कॅचेस पकडले, 2 रनआउट, यष्टीरक्षक म्हणून त्यानं एक चोख भूमिका पार केली, तो CSK संघाचा बंटी पाटील. सन्मानी आपण खरं तर विक्रांतजी पाटील साहेबांना विनंती करूया. आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मोलाचे 2 शब्द त्यांनी प्रत्येकापर्यंत पोहोचवले. खरं तर बंटी पाटील ठरल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, आम्ही त्याला ट्रॉफी आणि सायकल देत आहोत. साहेबांचे शुभाशय. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. बंटी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून याची निवड झाली आणि ते देखील आपण पाहतोय एक अभ्यासू आमदार आदरणीय सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्याला इथे सन्मानित केले जाते. किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आम्ही देणार आहोत बेस्ट बॅट्समन, ज्या खेळाडून करत त्या ठिकाणी बेस्ट बॅट्समन ज्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये 94 अर्थात 94 धावा कुठून काढल्या आणि तो ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू द गावदेवी धरणे संघाचा आशिष पाटील. या आशिष अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आशिष ठरतोय बेस्ट बॅट्समॅन इन दिस टुर्नामेंट. अभिनंदन आशिष. जबरदस्त धावसंख्येची धगफुटी होताना पाहिली. बेस्ट बॅट्समॅन ठरला. अगदी सिरीजच्या रनिंग मध्ये तो होता
अवघ्या काहीशा रनामध्ये तो मागे पडला आणि तो ठरतो या डे नाईट स्पर्धेमधला श्री छत्रपती ट्रॉफी मधला उत्कृष्ट फलंदाज. धन्यवाद, अप्रतिम कामगिरी. त्यानंतर आम्ही या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज देणार आहोत. खरं तर या स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी केली आणि आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी केली. संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला आणि खेळाडू आहे सिंद्रन संघाचा ऋतिक भंडारी. यंग टॅलेंट, युवा खेळाडू. खरं तर आत्ताच साहेबांनी देखील सांगितलं की टेनिस क्रिकेट विश्वाला सुगीचे दिवस आलेत आणि टेनिस क्रिकेट विश्वातून आपले अनेक ग्रामीण खेळाडू जे ISPL मध्ये नक्कीच गेलेत. पनवेल मधून असेल, आपल्या डोंबिवली मधून. खरं तर केतन मात्रे सारखा खेळाडू 32.50 लाख पर्यंत त्याची बोली लागली आणि असे 26.40 अशी बोली लागली. अनेक विजय पावले 32.50 असे खेळाडू आपण पाहिले. चला अभिनंदन 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 ऋतिक. चला आपण देऊया या स्पर्धेचा पंचम 5व्या क्रमांकाचा बक्षीस वितरण सोहळा. संघ आहे रोख कॅश प्राईज 25,000 रुपये भव्य दिव्य ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केले जाईल आणि संघ ठरलाय सिंद्रन संघ. रियांश 11 चिंद्रन. आमचे पॅकर एक मिनिट, कन्फर्म सांगा आम्हाला कोण आहे. हरकत तर या नाही. ठिकाणी 5व्या नंबरचा मानकरी CSK संघ, श्री गणेश गावदेवी CSK संघ. या नक्कीच श्री गणेश CSK भवानी ज्वेलर्स आमचे कार्यार्थना पाहते कुंदन सिंग यांच्या माध्यमातून आम्हाला या संपूर्ण उत्तुंग अशा ट्रॉफी देण्यात आल्यात. कुंदन सिंग यांचा आभार. कुंदन सिंग आपण देखील यावं. कुंदन सिंग आपण देखील या. भवानी ज्वेलर्सचे मालक आहेत. कार्यार्थना पाहिली आपली विश्वासाची पिढी आणि जेम्स भाई गुजर आपण देखील यावं. जेम्स भाई आई आहे. चला रोख रक्कम 25,000 आणि भव्य दिव्य उत्तुंग अशी ट्रॉफी कुंदन सिंग. चला अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धी करवळे संघ या ठिकाणी 5व्या क्रमांकाचा या ठिकाणी मानकरी ठरतो. बोला गावदेवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. CSK संघ स्पर्धेमध्ये आपण पाहतो 5व्या नंबरचा मानकरी झाला आणि अप्रतिम कामगिरी केली. रोख कॅश प्राईज 25,000 जे आम्हाला पुरस्कृत केले होते मनीष पांडे यांच्या वतीनं हे प्राईज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर या स्पर्धेतला 4था क्रमांक रोख कॅश प्राईज 25,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल सिंद्रन संघाला. रियांश 11 चिंद्रन संघ. त्या संघाचे पॅकर्स आहे दीपक दादा, मामा भांजे कप्यार. दीपक दादा आपण देखील यावं. क्या बात आहे. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 25,000 भव्य दिव्य श्री छत्रपती ट्रॉफी 2026 हा आनंदाची डोही आणि आनंदाचा हा पर्व आपण या ठिकाणी पाहतोय. आनंद आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे हा आनंदाचा क्षण. रियांश 11 चिंद्रन संघ. पाहुण्याला अगोदर घ्या. केतन या दीपक दादा आपण देखील या. चला तर नक्कीच या ठिकाणी आपण देणार त्या स्पर्धेमधला 3य क्रमांक रोख कॅश प्राईज रोख कॅश प्राईज 25,000 अँड छत्रपती ट्रॉफी आणि मानकरी झाल्या स्पर्धेमध्ये 3य क्रमांकाचा गावदेवी धरणा संघ. आइए कुंदन सिंग या पुढे या. आपण देखील इथे या. उमेश दादा त्यांना पुढे घ्या. त्यांच्या माध्यमातून या उत्तुंग अशा ट्रॉफी आम्हाला देण्यात आल्यात.
भवानी ज्वेलर्सचे मालक कुंदन सिंग त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून. संघ आहे गावदेवी धरडा. अभिनंदन 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 मिथुन मडवी, अभिनंदन राकेश. रोख रक्कम 25,000 भव्य दिव्य अशी उत्तुंग अशी ट्रॉफी. अभिनंदन सागय, अभिनंदन आशिष. चला या पॅकर्स कोण असतील? अभिनंदन निखिल, या चाचू, अभिनंदन. चला चिमुकले आपण खाली बसा. बोला आई गावदेवी माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. जबरदस्त कामगिरी गावदेवी धरणा संघाची राहिली या स्पर्धेमध्ये. खरे तर संपूर्ण टीमने चांगली कामगिरी केली आणि तो संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी राहिला. आणि या स्पर्धेतला आता रनरअप संघ रोख कॅश प्राइज 50,000 रुपये आणि भव्य दिव्य छत्रपती ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाईल. या स्पर्धेतला सेकंड नंबर अर्थात रनरअप संघ ठरलाय. ज्या संघाची कामगिरी भरपूर चांगली राहिली तो संघ वेलकम 11 उसाटणे. वेलकम वेलकम वेलकम, स्वागतम स्वागतम, शुभ सुस्वागतम. रनरअप ठरलाय वेलकम उसाटणे. चला उसाटणे संघ या पण खरं तर या ठिकाणी आज या स्पर्धेमध्ये रनरअप संघ राहिलाय. जबरदस्त कामगिरी टीमची राहिली आणि रोख कॅश प्राइज 50,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. संकेत या आपले कोण पॅकर असतील त्याला या दादा, या आपलं स्वागत आहे. जय वागोवा, वेलकम 11 उसाटणे. या बंधू या. रनरअप ठरला द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ वेलकम उसाटणे. छत्रपती शिवाजी महाराज की. स्पर्धेतला रनरअप संघ रोख कॅश प्राइज 50,000 रुपयांनी भव्य दिव्य ट्रॉफी देऊन सन्मान केलाय संघाचा. वेलकम 11 उसाटणे संघ भरीव कामगिरी केली आणि जबरदस्त संघ. आणि यानंतर आम्ही देणार त्या स्पर्धेतला चॅम्पियन संघ रोख कॅश प्राइज 1,00,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी देऊन संघाला सन्मानित केलं जाईल. आणि संघ ठरलाय या स्पर्धेतला चॅम्पियन YCC हर्षल 11 मोरबी संघ. चला मॉन्टी, आमचे मॉन्टी पाटील असतील यांना देखील विनंती करी. ओमकार असतील, या सर्वजण पॅकर असतील, पॅकरना घेऊन या. नरेश दादा आपण देखील आले असतील तर या. आमचे जयदीप दादा देखील आपण या ठिकाणी या, या लवकर या. नरेश दादा पाटील संघाचे पुरस्कृत, जयदेव पाटील साहेब संघाचे पुरस्कृत आहेत. सर्वांनी लवकर या करणारा चॅम्पियन संघ या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय ज्या संघाची उल्लेखनीय कामगिरी राहिली आणि त्या संघानं या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावलंय. छत्रपती ट्रॉफीने 1,00,000 रुपये देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. क्या बात है, जबरदस्त. चॅम्पियन, ही इज द चॅम्पियन. बबल्या या. संकेत, हा मैदान तुम्हाला आता भरपूर लकी ठरलाय. संकेत, हा मैदान तुमच्यासाठी भरपूर लकी ठरलाय. आणि ते नरेश दादा या, एक रॉयल व्यक्तिमत्व नरेश दादा पॅकर आहेत. चला 2 शब्द संकेत, चला फोटो घ्या. जय दुर्गा माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. हा मोरे. चला संकेत काय म्हणशील? चॅम्पियन ठरलाय आपला संघ. हॅलो, चला संकेत आमच्यासोबत जॉईन झाले. संकेत, बरेच दिवस संघर्ष होता संघाचा आणि आज चॅम्पियन झालात, काय म्हणशील? हो नक्कीच. प्रथमतः मी कामेश भाईला थँक्यू बोलेन का आमची इथे एंट्री नव्हती, भाईने एंट्री दिली आणि नक्कीच एवढ्या टुर्नामेंट हारलो दादा का कुठलाही स्पॉन्सर असू द्या 2 शब्द तरी बोलेलेच काय चालले काय नाही. परंतु आमचे नरेश पाटील असतील ना,
डायरेक्ट बोलते ती पण हारा आम्ही आहे तुमच्या पाठीशी. नक्कीच मी सर्वांना विनंती करते दादासाठी 2 ताल्या वाजवा. आणि इथे आम्ही खेळतो पेंदरच्या असतील टुर्नामेंट, प्रत्येक टुर्नामेंट, आणि आमच्यासाठी नक्कीच मैदान आहे. जेव्हा जेव्हा आलो आहे ट्रॉफी घेऊनच गेलो आहे. आणि काल आमच्या गावातून एक दिंडी निघाली होती, पायी दिंडी महडला जाते, दरवर्षी जाते. नक्कीच काल बाप्पाला नवस केला की बाप्पा जिंकलो ना इथूनच ट्रॉफी घेऊन महडला जाणार मी. आत्ताच्या आता रात्री जाणार आहे मी, पूर्ण टीम घेऊनच जाणार आहे नक्कीच. नक्कीच अगदी चांगलं वक्तव्य केलं. संकेत एकदा होऊन जाऊ दे आपला संकेत. जेव्हा इथं आलो तेव्हा जितू दादा पहिल्या दिवसापासून बोलतोय आवाज काढ आवाज काढ. मी बोललो आवाज काढला का मॅच हरते, पण जेव्हा फायनल मारीन ना तेव्हाच काढेन. नक्कीच काढणारच आता मी. हॅलो हे बाबा बाबू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि सर्व मान्यवर विनंती करेल आपण यावं आता Man of the अंतिम क्षण series. अर्थात मॅन ऑफ द सिरीज. स्वप्नातील बात बाईक जिंकण्याचं स्वप्न आता कोणाचं कंप्लीट होणार? हु इज लकी गाईज? क्या बात आहे, क्या बात आहे. आज गणपती बाप्पा, आज अंगारकी संकष्टी चतुर्थी होती मित्रांनो, आणि खऱ्या अर्थानं गणपती बाप्पा हा हकेला धावून आलाय मुरबी संघाच्या बाजूनं. बोला गणपती बाप्पा. चला अप्रतिम कोण असेल तो लकी खेळाडू, त्याला ही स्वप्नातील बाईक या ठिकाणी मिळेल. सर्व या ठिकाणी आता मालिकावीर दिली जाईल आणि ही मालिकावीर आम्हाला पुरस्कृत केली आहे ते एबन जोडी सन्माननीय माजी सरपंच संतोष दादा पाटील आणि गोल्डन मॅन दीपक शेठ पाटील साहेब या. आणि विक्रांत पाटील साहेबांना विनंती करेल, आमदार आहेत एक जबरदस्त व्यक्तिमत्व, आणि विनंती करतो की चला या साहेब तिकडे आहे समोर, आपण बाईक समोर आहे, बाईक समोर कॅमेरे इकडे कॅमेरा आहे ना. चला आता शेवटचं बक्षीस राहिलंय, कारण प्रत्येक स्पर्धा म्हटली की प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर ही बाईक कोणाच्या नावाती असेल. 40 संघ आले, 5 संघ विजेता राहिले, त्याच्यातनं आता एका खेळाडूला मी बाईक देणार आहोत. आणि खरं तर या बाईक मध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये जवळ 2 खेळाडू आसपास आणि मॅन ऑफ द सिरीजच्या अगदी टच मध्ये पोहोचले, परंतु कमिटीने डिसिजन दिला की यातनं एकच खेळाडू मालिकावीर घोषित होणार आहे. आणि नक्कीच आपण पाहतो आमचे सन्माननीय दमदार आमदार विक्रांतजी पाटील साहेब आहेत, त्यांच्यासोबत ज्यांनी बाईक पुरस्कृत केले ते एबन जोडी संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील. त्यानंतर आमचे एबन जोडी आयोजक सन्माननीय कमलाकर दादा पाटील, आणि त्यानंतर मुकुंद राजे, उमेश दादा केणी आणि हरित दादा केणी, संपूर्ण आमची टीम या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे मनीषजी पांडे ज्यांच्या वतीने 5व्या नंबरचं प्राइज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले आहेत. आणि या स्पर्धेत आता मालिकावीर आम्ही घोषित करणार आहोत. कोण असेल मित्रांनो, गेस करा. या स्पर्धेतला मालिकावीर हु इज द लकी गाईज? खेळाडू 94 पॉइंट प्लस 1 विकेट 99, एका खेळाडूचे 93 रन्स आणि 2 विकेट, एकूण 103 पॉइंट, म्हणजे फक्त 4 पॉइंटचा अंतर. आणि या स्पर्धेतला मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज रनर अप संघाचा सागर पाटील. बाईक सम्राट सागर. 7 आमदार साहेब, 7 त्याला मॅन ऑफ द सिरीज मध्ये आपण पाहतोय तर 7 मोटरसायकल या ठिकाणी मिळालेत. दुसऱ्यांदा बाईक या मैदानावरती. हा मैदान देखील सागर तुझ्यासाठी भरपूर लकी आहे. चला आमदार साहेबांच्या शुभ असतं, आणि ट्रॉफी देखील आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त या मैदानावरती या दुसरी बाईक. एकूण 7 बाईक त्यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये जिंकल्यात. आणि आमदार साहेबांनी आता मगाशी तेच उल्लेख केलं की आपल्या ग्रामीण खेळाडूंना आता चांगले प्लॅटफॉर्म मिळतात, आणि नक्कीच याच्यातनं एखादा खेळाडू पुढे जातो. ISPL सारखे स्पर्धा होत आहेत, आणि नक्कीच लीग आपण पाहिले इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील आपल्या
शाळमधून एक खेळाडू जो इंडियन प्रीमियर लीग मध्ये देखील दाखल झालाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या सागर पाटीलच्या खेळीसाठी. बाईक नंबर 7. सागर काय म्हणशील एकंदरीत या तुझ्या खेळीबद्दल आणि छत्रपती ट्रॉफी मध्ये बाईक नंबर तुझी दुसरी आहे, काय म्हणशील या तुझ्या या वैयक्तिक खेळीबद्दल? 2 शब्द सागर बोलायचे आहेत. हा मैदान देखील तुझ्यासाठी भरपूर लकी आहे. हा तर मैदान खूप लकीच आहे. गेल्या वर्षी पण नाईट खेळलो, क्वालिफायला हारलेलो आणि टीमचा खूप सपोर्ट आहे म्हणून गेम चांगली होतो. तर या बाईक वरती पहिली राईड कोणाची असेल आता? मी तर आता पूर्ण टीमलाच बोलवणार, कारण खूप बॅकला होतो आमची टीम, त्यामुळे सगळी टीम आमची यायला पाहिजे. क्या बात आहे, जबरदस्त. या टीम सर्व टीम या वेलकम उसाटण्याचा हा बाईक सम्राट सागर साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीजचा हा बाईक सम्राट सागर पाटील. बिग सपोर्ट आहेत आमचे कामेश पाटील. जबरदस्त जबरदस्त. या वेळात वेळ काढून या ठिकाणी आमदार साहेबांनी देखील या स्पर्धेला 4 चांद लावले. साहेब तुमचा मनाच्या अंतःकरणातून आम्ही आभार व्यक्त करतोय. आमचा पाठिंबा सदैव तुमच्या पाठीशीच राहील आणि तुमचा देखील आशीर्वाद आमच्या पाठीवरती राहू दे. ही